तुम्हाला शुभ कार्य करायचं असेल ना तर बलिप्रतिपदा हम्म. हा उत्तम मुहूर्त आहे. हम्म. आणि त्या आपले सण उत्सव आहेत ना, हो. ते खरे म्हणजे या आनंदासाठीच आहेत. बरोबर. आणि मी घरी सांगितलं पत्नीला भाजी उत्तम झाली आहे, हा. पण नेमकी त्या दिवशी शेजारणीनं भाजी दिली होती. आणि हा बलीचा खरा मोठेपणा आहे. हो. आणि वामनाचा सुद्धा तितकाच मोठेपणा आहे. नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया प्रस्तुत वर्तमानच्या या दिवाळी विशेष भागामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळी विशेषचा हा आज आपला तिसरा भाग आहे. यामध्ये आपण बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या दिवाळीतल्या दोन विशेष दिवसांचं महत्त्व समजून घेणार आहोत. आणि मंडळी, आज आपल्यासाठी दुग्ध शर्करा योग म्हणजे महाराष्ट्रातील एक सुविद्य अशी जोडी आज आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत आहेत पंचांग करते खगोल तज्ज्ञ डाकरू सोमण सर नमस्कार. आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमण मॅम. नमस्कार. MMCच्या वर्तमानमध्ये दिवाळी विशेष एपिसोड मध्ये तुमचं खूप स्वागत. नमस्कार. तर मंडळी, आपण बलिप्रतिपदा ही साजरी केली जाते आपल्या दिवाळीच्या सेकंड लास्ट दिवशी, म्हणजे भाऊबीजेच्या आदल्या दिवशी. म्हणजे दिवाळीची सांगता होत आलेली असते, लक्ष्मीपूजन झालेलं असतं, नरक चतुर्दशी झालेली असते आणि मग बलिप्रतिपदा आणि भाऊबीज साजरी केली जाते. त्या बलिप्रतिपदेचं काय महत्व आहे, त्याशी संबंधित काय कथा आहे, किंवा बलिप्रतिपदा कोणत्या मुहूर्तावर त्या दिवसाचं महत्व काय आहे हे आपण समजून घेऊया. तर सर, आपल्याला बलिप्रतिपदेचं महत्व सांगा. बलिप्रतिपदा हा. कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा. त्याला बलिप्रतिपदा म्हणतात. हा. म्हणजे बघा, अश्विन कृष्ण अमावस्या हम्म. लक्ष्मीपूजन झालं हो हो. की नवीन दिवस जो आहे तो पुढचा दिवस, हा हा. तो कार्तिक शुक्ल प्रतिपदा आणि तो बलिप्रतिपदा. हा हा. या दिवशी बलिपूजन केलं जातं. अच्छा. नंतर गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते, अन्नकूट केलं जातं. हम्म. अशा सर्व गोष्टी नवीन वर्षाच्या हम्म. ज्या काही करायच्या असतात हो हो. त्या केल्या जातात. हा. आणि तो बलिप्रतिपदेचा दिवस हा महत्वाचा दिवस दिवाळीतला, होय. आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा हा हा. या दिवशी दिल्या जातात. हा. हे विशेष आहे. असं हे बलिप्रतिपदा हा हा. ही आपल्याला महत्वाची आहे. हो. आणि ती 2 नोव्हेंबरला हा हा. आलेली आहे यावर्षी, हा हा. शनिवारी 2 नोव्हेंबरला. आणि मॅम, या दिवसाचं अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे वर्षभरामध्ये आपलं दाम्पत्य जीवन अतिशय छान चाललेलं असतं, त्यामुळेच आपण सगळं कुटुंब समाज सगळा नीट चाललेला असतो. तर हा पती पत्नींच्या नात्याचा एक विशेष दिवस मानला जातो. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या आरोग्यासाठी कामना करते. तर याच्याशी संबंधित अजून काय महत्वाची बाब आहे ती आम्हाला सांगा. बलिप्रतिपदा हा अतिशय आनंदाचा दिवस. म्हणजे एक तर बळी हा जो दैत्य राजा, हो. बळी राजाला हम्म. पाताळात पाठवलेलं असतं, ढकललेलं असतं वामनाने म्हणजे ना? हा. वामनाने. हा. त्यामुळे तो एक आनंदाचा दिवस देवांच्या दृष्टीने असतो. हम्म. आणि दुसरं म्हणजे हम्म. हा सगळा सुखाचा म्हणजे संपन्नतेचा आणि समृद्धीचा असा हा काळ असतो. नवीन धान्य आलेलं असतं घरात, हम्म. आणि शेती संस्कृती, हम्म. आणि त्यामुळे इतके आनंदात सगळे लोक असतात, सामान्य लोक, हो हो. गरीब लोक सुद्धा. हम्म. त्यामुळे घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. हम्म. आणि म्हणून हम्म. पत्नी पतीला ओवाळत असते. हम्म. एक म्हणजे त्याच्या आरोग्यासाठी, हम्म. दुसरं म्हणजे त्याच्या दीर्घायुष्यासाठी, आणि तिसरं म्हणजे संपूर्ण घराच्या समृद्धतेसाठी, हम्म. मांगल्यासाठी, पावित्र्यासाठी, हम्म. आणि तिच्या सौभाग्यासाठी. हो. अशा तऱ्हेने तो ओवाळण्याचा जो हा हा. असतो ते हो. त्यासाठी ती ओवाळत असते. हो. आणि आता आपल्याकडे माहितीये, ओवाळल्यानंतर हा हा. साहजिकच पती काहीतरी पत्नीला मिळते. हा. भेट वस्तू देतो, आणि त्यामुळे ती भेट वस्तू सुद्धा हा. पत्नीला पत्नीच्या आवडीची हा. अशी त्यावेळेला मिळत असते. त्यामुळे ती एकदम आनंदात असते. तर सर, आत्ताच्या काळाच्या संदर्भात म्हणजे काळ बदलतोय, त्याच्यानंतर सहजीवनाचे, दाम्पत्य जीवनाचे निकष बदलत आहेत, समाज पुढे पुढे चाललाय. तर आता तुमची जोडी तर महाराष्ट्रासाठी फेवरेट आहे. हो. आणि तुम्ही म्हणजे 50 वर्ष तुमच्या संसाराला झाली ना हो, ऑलमोस्ट. आता हो. किती 50 वर्ष पूर्ण झाली? 53 वर्ष झाली. हा. तर मग तुमच्याकडून म्हणजे ह्या बलिप्रतिपदेनिमित्त म्हणजे पत्नी जे पतीला ओवाळते, या सहजीवनाचं जे रहस्य आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सगळ्यांना, आपल्या प्रेक्षकांना? इथे एक गंमत आहे बघा. हा हा. म्हणजे भावानी बहिणीला ओवाळण्याच्या अगोदर हो. पत्नीला ओवाळायचं बघा. म्हणजे पतीने ओवाळायचं, पतीला ओवाळायचं.
पत्नीनं पतीला ओवाळायचं हे हा. विशेष आहे. हा. पहिली गोष्ट, हं. पती पत्नींचं नातं दृढ राहायला पाहिजे, प्रेम वाढायला पाहिजे. त्याच्यासाठी मी व्याख्यातून नेहमी सांगत असतो हा. 5 गोष्टी. हा. पहिली गोष्ट म्हणजे पतीनं पत्नीशी हा. आणि पत्नीनं पतीशी खरं बोलावं, हो. खोटं बोलू नये. हा. हा. जोडीदाराला राग कशाचा येतो? हम्म. खोटं बोलण्याचा राग येत असतो. हम्म. हा राग आला नाही म्हणजे प्रेम निर्माण होतं. बरोबर. म्हणून हा. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा या बलिप्रतिपदेच्या निमित्तानं, हा. हा. ती म्हणजे सल्ला घेणं. हा. हा. एखादं गोष्ट करायची आहे हं. तर सल्ला दुसऱ्याला सहजीवनात जो म्हणजे आपल्या नातं विवाह झालेला असतो, हं. सहजीवनाचं तिला साथीदाराला सल्ला विचारला पाहिजे हं. महत्वाची गोष्ट करताना. नंतर महत्वाची गोष्ट तिसरा पॉइंट हा. हा. तो म्हणजे चांगलं काम केलं जोडीदाराने हं. तर ऍप्रिशिएशन करायला पाहिजे. हं. मित्रांनो, खरं सांगतो मी, साधं तुम्ही करून बघा हं. घरामध्ये. हं. साधं भाजी केली असेल आणि पती जेवताना जर पत्नीला म्हणाला आज भाजी मस्त झाली हं. तर तिला आनंद वाटतो, करणाऱ्याला खूप आनंद मिळतो, ती शाबासकी. हं. हो, मी असं एका व्याख्यानातून सांगितलं हं. आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला, सुमन साहेब गडबड झाली. हा. ती म्हणे काय झालं? ती म्हणे मी घरी सांगितलं पत्नीला भाजी उत्तम झाली आहे, हा. पण नेमकी त्या दिवशी शेजारणीनं भाजी दिली होती आणि अरे मी बापरे. उत्तम झाली आहे शाबासकी गोंधळ दिल्यानंतर झाला की मग. पत्नी म्हणाली आजच तुम्हाला भाजी चांगली लागली का? तसं नाही, त्यातला गंमत विनोदाचा सोडा. भाग सोडा, हा. पण शाबासकी देणं हा. हे महत्वाचं आहे. हा. आणि चौथा पॉइंट, हा. धीर देणं. हं. संकटकाळी कधी काही प्रॉब्लेम आला, चूक झाली तरी धीर द्यायला पाहिजे. हं. बघा, कधी कधी असं होतं, हं. पतीच्या हातून कप फुटला ना तर पत्नी ओरडते काय फोडलात का कप? पण तिच्या हातून फुटला ना, हा. हा. पत्नीच्या हातून, तर म्हणे इथे कोणी ठेवला कप? जागा चुकीची, नाहीतर तो फुटला नसता. असं होता कामा नये. एकमेकाला साथ द्यायला पाहिजे. खरं म्हणजे आपल्याला माहितीये सप्तपदी नंतर तिच्या वडिलांनी तिचा हात आपल्या हातात दिलेला असतो, हं. सप्तपदी झालेली असते. हं. तर अशा वेळी हं. पती पत्नीनं एकमेकाला संकट काळामध्ये साथ द्यायला पाहिजे. हं. आणि महत्वाचा पॉइंट, हो. एखादी मौल्यवान वस्तू घेतली हं. तर मी घेतली न म्हणता पतीनं, हं. आम्ही दोघांनी ती मौल्यवान वस्तू घेतली. हा. हा. नवीन जागा घेतली तर आम्ही ती जागा हं. घेतली. हं. हे गोष्ट लक्षात ठेवा, प्रेम हे सहवासानं वाढतं. हं. पहिलं जे प्रेम असतं ना ते शारीरिक आकर्षण असतं विवाहानंतरचं, पण नंतरचं प्रेम सहवासाचं. हं. म्हणजे 80 वर्ष झाली, 90 वर्ष झाली तरी ते प्रेम उद्दिंगत होतं ना, तो ग्राफ हं. उंच होत जातो, तो सहवासाचं प्रेम. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे आपलं त्यागामध्ये संस्कृती आहे, भोगामध्ये नाही. हं. पाश्चात्य संस्कृती भोगामध्ये, हं. तेव्हा आपल्याकडे त्यागात आहे संस्कृती. हं. पती पत्नीचं प्रेम वाढावं यासाठी बलिप्रतिपदेचा हा दिवस महत्वाचा आहे. हं. मंडळी, सरांनी इतकं छान आपल्याला दाम्पत्य जीवनाचं रहस्य आपल्याला सांगितलेलं आहे. तर या दिवशीचा हा पाडवा हे सगळे महत्वाचे पॉइंट लक्षात घेऊन आपण साजरा करू असं आपण नक्कीच म्हणूया. तर मॅम, आता बलिराजाची जी कथा आहे ना ती आम्हाला सांगा ना, या निमित्ताने काय आहे ती? बलिराजा हा एक दैत्य हं. हं. कुळातला हं. प्रल्हादाचा तो नातू हं. आणि विरोचनाचा तो पुत्र. हं. तर या बळीराजा हं. म्हणजे तो इतका पराक्रमी हं. की त्यांनी देवांना पराभूत केलं हं. आणि स्वर्गामध्ये सुद्धा त्यांना जागा नाही. हं. आणि मग संपूर्ण पृथ्वीतलावर बळी हा बलाढ्य असा राजा झालेला होता. हं. आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो सामान्य लोकांना त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेने वागवलं. होय. सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या आवश्यक अशा गरजा ज्या असतील त्या तो पुरवत असे, सुखसोयी प्राप्त करून देत असे. हं. पण त्याचं वैर होतं ते फक्त देवांजवळ म्हणजे सज्जनांजवळ. आणि त्यामुळे देव कंटाळले की त्यांना स्थानच नाही तिथे. हं. आणि त्यामुळे त्यांनी विष्णू देवांकडे तक्रार केली. हं. तेव्हा विष्णू देवानी ठीक आहे म्हणे, आपण बघू काय करायचं ते. हं. आणि मग त्यांनी हं. जो विष्णूचा 5वा अवतार वामनाच्या रूपाने हं. त्यांनी जन्म घेतला. हं. आणि मग वामनाचा जन्म हं. हा केवळ आणि केवळ हं. बळीला बंधनात ठेवणं हं. हा होता. हं. आणि त्यामुळे अतिशय लहान वयामध्ये
बटू असताना वामन हा निघालेला होता. अतिशय चाणाक्ष राजकारणपटू असा तो होता. आणि त्यामुळे बळीराजा हा नेहमीच यज्ञ करीत असे. त्यांनी यज्ञ संस्कृतीचा सुद्धा स्वीकार केला होता. त्यामुळे याचक जो येईल त्याला तो अगदी खुश करायचा. कोणी जावं तरी तो त्याला कधी बिनमुख परत पाठवत नव्हता. आणि त्यामुळे सामान्य लोक त्याच्यावर खुश होते. यांनी तीच संधी साधली आणि हा गेला. बरं, असं म्हटलं जातं की त्यांनी त्याच्याच सारख्या वेशधारी अशा सामान्य अशा लोकांना, परंतु मुक्तपणे हातात शस्त्र असलेली अशी काही माणसं त्या यज्ञ मंडपात यज्ञ बघण्यासाठी म्हणून आलेत असं करून ते सगळे आलेले होते. आणि मग तो आल्यानंतर त्याचं जे तेज आहे ते बघूनच बळी एकदम आश्चर्यचकित झाला. आणि मग बळीने त्यांना त्याची पाद्यपूजा वगैरे झाल्यावर आपली काय इच्छा आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, मला फक्त काय पाहिजे तर त्रिपादभूमी. त्रिपादभूमीच असं म्हणून ठीक आहे दिली असं म्हणून तो लगेच त्याच्या हातावर ते पाणी लगेच सोडायला त्यांनी सुरुवात केली. शुकाचार्य त्यावेळेला यज्ञाचे पुरोहित होते. ते त्याला सांगत होते काहीतरी दगाफटका आहे, तुम्ही याला हो म्हणू नका. शुक्राचार्य, तर शुक्राचार्य त्यांचे राजे म्हणजे पुरोहित होते. ते त्याला सांगायला लागले की तुम्ही हे देऊ नका, पण तो ऐकायला तयार नाही. आणि त्यांनी ते उदक सोडलं आणि त्यानंतर पहिलं पाऊल पृथ्वीवर, दुसरं पाऊल स्वर्गामध्ये. आणि त्यामुळे मोठं रूप धारण केलं. जो बटू वामन दिसत होता ते त्यांनी विष्णूचाच अवतार, त्यांनी मोठं रूप धारण केलं, विराट रूप. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आता तिसरं पाऊल कुठे टाकू? बडीला सुद्धा आश्चर्य वाटलं आता काय, म्हणून त्यांनी आपलं मस्तक त्याच्या पुढे लववलं आणि वामनाने तिसरं पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवलं. आणि त्यानंतर बळीला पाताळात पाठवलेलं आहे. आता त्या वेळेला सुद्धा बळीच्या बरोबर असलेले जे काही असुर वीरभद्र वगैरे असे जे होते ते वामनाला त्याच्याशी युद्ध करायला लागले. पण त्या ठिकाणी सुद्धा वामनाबरोबर सुद्धा काही आलेले होतेच. ते युद्ध तिथे झालं त्या यज्ञ मंडपातच आणि ते सगळ्यांना त्यांनी मारलं. आणि ह्याच्यात सुद्धा प्रल्हाद, बळी आणि बळीची पत्नी यांनी वामनाचंच कौतुक केलं. आणि त्यानंतर बळीला काही बंधनं घातली आणि त्याला पाताळात तिकडे नेलं. पाताळ म्हणजे अर्थातच आपला दक्षिणेकडचा भाग म्हणजे कन्याकुमारी, केरळ यामधला समुद्राला जोडून असलेला असं जे काही भाग, त्या भागामध्ये त्यांनी त्याला तिथे राज्य करायला दिलं. त्याला पूर्णपणे काही मारलेलं नाही किंवा नाही, पण त्याला त्या ठिकाणी राज्य करायला दिलं. पण त्याचे अनुयायी किंवा अनुचर त्यांना कोणालाही परत या ठिकाणी यायला दिलं नाही. ते तिथेच कायमचं, इतका तो म्हणजे अशी नजरकैद म्हणतात तशी त्याला त्या ठिकाणी त्याला राहावं लागलं. त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा खूप वर्ष चांगल्या तऱ्हेने राज्य केलं. त्यावेळेला बळी हा वामनाच्या त्या राजकारण जे काही त्यांनी केलं त्याच्यामध्ये बळी हा फसला. पण वामनाचा सुद्धा मोठेपणा असा की मी तुझं माझ्या चक्राने तर रक्षण करीनच, पण मी द्वारपाल म्हणून तुझ्या याच्या बाहेर, राजवाड्याच्या बाहेर किंवा राज्याच्या बाहेर मी त्या ठिकाणी राहीन. म्हणजे त्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला युद्ध होत असत त्यावेळेला पराभूत झालेला जो असेल त्याच्या पण इच्छा पूर्ण केल्या जायच्या. हा मनाचा मोठेपणा जेथे पण बळीचा हे झाला, द्वारपाल झाला. द्वारपाल म्हणजे त्यांनी तिथे द्वारपाल म्हणून काम केलेलं आहे, तर विष्णूने म्हणजे. तर अशी ही कथा. आणि मग वामनाने बळीला ते सगळं पाताळात ढकलल्यानंतर आपोआपच देवांना ते राज्य मिळालं. आणि त्यामुळे देव आनंदित झाले. आणि आनंदित झाले म्हणून मग ही बळी प्रतिपदा, जे नवीन वर्ष, नवीन राज्य, आणि म्हणून ते बळी प्रतिपदा ही नव्या वर्षाची म्हणून साजरी केली जाते. पण त्यावेळेला सुद्धा वामनाने त्याला सांगितलं की तुझी आठवण म्हणून कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही तुझ्या नावानी
आम्ही आपण- सगळीकडे सामान्य लोक हा. त्याची आठवण तुझी करतील, हा. स्मरण करतील. हा. आणि म्हणून आपण बघतो की सामान्य लोक हो बऱ्याच ठिकाणी अजूनही प्रथा आहे, शेणा मातीचे अशा मूर्ती तयार केल्या जातात, हम्म. बाहुल्या, हम्म. आणि त्या अंगणामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर हम्म. तिथे ठेवतात हम्म. आणि त्याच्यावर पणत्या लावलेल्या असतात. हम्म. तर अशी ही बळीची पूजा त्यावेळेला केली त्याची जाते. आठवण ठेवली आणि जाते. बळीचं हो. राज्य येवो, बळीचं राज्य बळीचं येवो राज्य येवो अशी इच्छा. अशी प्रार्थना. प्रार्थना हा. अजूनही खेडेगावातून केली जाते. हा. हा. कारण बळीने हा. हा. सामान्य लोकांना त्रास दिलेला नाही. नाही. त्यांनी जो त्रास वैर होत ते त्या देवांशी वैर हम्म. होत. हम्म. आणि हा बळीचा खरा मोठेपणा आहे. हो. आणि वामनाचा सुद्धा तितकाच मोठेपणा आहे हम्म. की त्याचं द्वारपाल म्हणून राहणं, हम्म. त्याला सांगायचं की माझ्या चक्रांनी मी तुझं रक्षण करीन, हम्म. त्याला शेवटपर्यंत कुठेही त्याला कसल्याही तऱ्हेने दुखापत किंवा काही हा. नंतर काहीही वैर त्याच्याशी केलेलं हा. नाही. हा. तेव्हा अशी ही बली बळीची कथा प्रतिपदा आहे. हा. विशेष आणि आहे. त्या हो. बळीचं भारतीय राज्य, संस्कृती. बळीचं राज्य येवो म्हणून हा. बळीची केली जाणारी पूजा, हा. हा. त्याचं हे स्मरण, हो. आणि म्हणून ती बली प्रतिपदा आपण साजरी करतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला हा. हा. साजरी करत असतो. तर सर आता या निमित्ताने नवीन वर्ष सुरू होतं हो. म्हणतात. तर म्हणजे काही ठिकाणी आणि व्यापारी जे समाज आहे तर ते नवीन वही त्या दिवशी सुरू केली जाते त्यांच्या बरोबर. लिखाणाची. हो तर त्याच्या निमित्ताने काही जे महाराजे राजे होऊन गेले त्या काळात त्यांच्या नावाने काही शक सुरू झाले, म्हणजे बरोबर. त्यातला विक्रम शक असं आपण हो म्हणतो. तर मग त्याचं काय वैशिष्ट्य आहे की हा ते कसं सुरू विक्रम झालं? राजाने विक्रम संवत सुरू केला. हम्म. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला विक्रम संवत सुरू होतो. या पाडव्याच्या दिवशी. या पाडव्याच्या हा. दिवाळी पाडव्याच्या हो. दिवशी. हो. हो. आता बघा चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शके निर्माण होतो. हम्म. आता त्यावेळी सुद्धा बघा शालिवाहनानं शकांचा पराभव केला, हम्म. पण संवतामध्ये त्यांचं नाव दिलं. म्हणजे अच्छा, शालिवाहनाचं शक. नाव आहे. अच्छा, अच्छा. शकल ज्याने- शकांचा. बघा ज्यांनी पराभूत केलं त्याचं नाव हा. आणि आणि ज्यांचा पराभव झाला त्याचं नाव पण आहे. अच्छा. शालिवाहन शके हा. हा. आपण म्हणतो. अच्छा. म्हणजे विशेष हे भारतीय संस्कृतीचे संस्कृतीची. वैशिष्ट्य आहे. हम्म. हा आता मनाचा मोठेपणा. हो. ही जसं उदाहरण द्वारपाल त्यात म्हणून करा. तो गेला हो. तिथे विष्णू स्वतः. हम्म. लक्षात घ्या, हे समजून घ्यायला पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत आपण पोहोचवायला पाहिजे. हम्म. आज भारतीय संस्कृती सण उत्सव यांचा अभ्यास पाश्चात्य लोक करतात. हम्म. कारण आता ग्लोबल उत्सव झालाय दिवाळी उत्सव. बरोबर. कारण जिथे जिथे भारतीय माणूस गेलाय हम्म. पृथ्वीवरती कुठल्याही देशात, हो. हो. तिथे तो दिवाळी साजरी करतो. हो. आणि इतर देशांचे लोक विचारतात तुमची संस्कृती किती मोठी आहे, हम्म. महान आहे. महा- आपण उच्च संस्कृती. अभिमानानं या गोष्टी इतर देशातील लोकांना समजावायला पाहिजेत, हम्म. सांगायला पाहिजेत. हम्म. तो विक्रम संवत हम्म. आता ह्या दिवाळीला बलिप्रतिपदेला हम्म. विक्रम संवत 2082 सुरू होत आहे. हा. आणि संवत्सराचं नाव आहे पिंगल नाम संवत्सर. अच्छा. आणि यावेळी महावीर जैन संवत सुरू होतो या दिवशी. हा. 2552 हम्म. असं संवताचं वर्ष आहे. हम्म. तेव्हा विक्रम संवत 2082चा सुरुवात हम्म. ही कार्तिक शुक्ल प्रतिपदेला होते आहे. हम्म. बली प्रतिपदेच्या दिवशी प्रारंभ होतोय हम्म. या दिवशी. आणि तो नवीन वर्ष आहे, म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा हा. हा. या बली प्रतिपदेला आपण देत असतो. बरोबर आहे. तर मॅम आता या दिवशी जसं आपण बलीचं पूजन करतो ते तुम्ही सांगितलंच, पण त्याबरोबर गोवर्धनाची देखील पूजा केली जाते. हम्म. हा गोवर्धन म्हणजे श्रीकृष्णानं जो करंगलीवर धारण केला होता हो, तो की हो, कोणता? गोवर्धन, बरोबर आहे. बलिप्रतिपदेच्या दिवशी हा. गोवर्धन पूजा सुद्धा केली जाते. हा. हा. पूर्वीच्या काळात अशी एक समजूत होती हम्म. की इंद्र हा पर्जन्याचा देव आणि हो. म्हणून तो पाऊस पाडतो. हम्म. परंतु श्रीकृष्ण हम्म. हा सर्व दृष्टीने तो चाणाक्षपणा त्याचा आणि ज्ञान त्याला होतं. हम्म. तर त्यांनी त्यावेळेला हम्म. सर्व गोकुळवासियांना सांगितलं हम्म. की इंद्र पाऊस पाडित नाही, हा. हा पाऊस पडतो हम्म. हा पर्वतांच्या मुळे पडतो. हम्म. आणि आज गोकुळात जो पाऊस पडतोय तर तो गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतोय. हम्म. आणि म्हणून गोवर्धनाची पूजा करा असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं. आणि लोक त्याचं ऐकत असत, लहान होता वयाने तरी सुद्धा, कारण त्याच्या अलौकिक बुद्धिमत्तेची चुणूक त्यांनी अनेक ठिकाणी दाखवली होती. हम्म. त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी गोवर्धनाची पूजा सुद्धा त्यावेळेला केली हम्म. लोकांनी. हम्म. आणि इंद्रानी या लोकांची जरा ही करावी, खोड काढू. खोड काढूया म्हणून अतिवृष्टी, खूप पाऊस पडला. हा. हा. आणि त्यावेळेला हा. सगळ्या
लोकांना घेऊन म्हणजे गाई गुरं लहान मुलं म्हातारी माणसं सगळ्या गोकुळातल्या लोकांना घेऊन तो गेलेला होता खरं म्हणजे. हा, हा, मग त्या ठिकाणी हा. असं म्हटलं जातं हा. की त्यांनी आपल्या करंगळीवर तो पर्वत उचलला हो, हो. आणि बाकीचे सगळ्यांनी गोप होते काठ्यावर. त्यांनी तो काठ्यानी हा. खरा हा दिला. हम्म, पण खरं आपण बघितलं हम्म, तर डोंगर पर्वत जे असतात ना हम्म, ह्याच्या ठिकाणी एखादं उंच असं शिखर असतं हम्म, आणि त्या उंच शिखराच्याच बाजूला हम्म, एखादं साधारण सपाट असा भाग असतो हम्म, आणि दुसरं शिखर थोडं कमी असतं. हम्म. तर त्या उंच शिखराची सावली हम्म, किंवा त्याचं संरक्षण हम्म. त्या छोट्या भागाला तिथे त्या मिळत असतं. हम्म. अशा ठिकाणी कृष्णाने नक्की चाणाक्षपणे सगळ्यांना उभं केलं असेल बरोबर. आणि त्या अतिवृष्टीपासून सगळ्यांचं रक्षण केलं. हम्म, पण कृष्णाने हे सांगितलं त्या काळामध्ये, हे आज शाळांमधनं मुलं शिकतात बरोबर. की पर्वत असले की त्या पर्वतामुळे ढगांना थंड हवा मिळते आणि थंड हवा मिळाली की ते बरोबर. पावसाच्या रूपात खाली येतात. वा, हा. हे वैज्ञानिक सत्य हा, हा. हे कृष्णाने त्या काळात 5000 वर्षापूर्वी सांगितलं. हो. हे खरं म्हणजे त्याचा हा चाणाक्षपणा किंवा त्याचं हे ज्ञान. आणि म्हणून गोवर्धनाची पूजा म्हणजेच पर्वताची पूजा या दिवशी करायला पाहिजे. आणि ती नुसती पूजा नाही तर पर्वतांचं रक्षण करणं, त्या ठिकाणी झाडं लावणं, नवीन झाडांची निर्मिती करणं, कारण झाडं असल्याशिवाय पाऊस कसा पडणार. आणि त्यामुळे नवीन लागवड करणं आणि पर्यावरणाचं रक्षण करणं हे खरं म्हणजे गोवर्धन पर्वताच्या काळाच्या पूजेच्या संदर्भात. निमित्ताने आज आवश्यक आहे. बरोबर. किती छान. तर सर आता जसं आपल्याकडे मुहूर्तांना खूप महत्व आहे हो. ना, म्हणजे आपण खरेदीसाठी लग्नांसाठी असे विशिष्ट मुहूर्त बघितले जातात. तर आपलं ही जी बलिप्रतिपदा किंवा पाडवा आहे हा. तो एक 3.5 मुहूर्तातला मुहूर्त मानला जातो. बरोबर तर हा पूर्ण मुहूर्त आहे की कसं, म्हणजे हा मुहूर्त म्हणजे कधी सुरू होतो त्या दिवशी बरोबर किंवा पूर्ण दिवसभर असतो की कसा? हो. नाही, चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. हा. 3.5 मुहूर्त. 3.5 का तर औट. एक औट्यापूर्वी पाडे आम्ही औट म्हणजे म्हणायचो. अडीच ना? 3.5. अडीच. 3.5 अच्छा, आऊट म्हणजे अडीच की नंतर आउट की. हम्म. 3.5 म्हणजे आउट. हम्म. तर पहिलं म्हणजे गुढीपाडवा, म्हणजे हम्म. चैत्र शुक्ल प्रतिपदा एक मुहूर्त पहिला, पूर्ण अख्खा. पूर्ण मुहूर्त. दुसरा अक्षय तृतीया, हो. हा पूर्ण मुहूर्त. हम्म. तिसरा विजयादशमी दसरा, हम्म. हा पूर्ण मुहूर्त. हम्म. आणि कार्तिक शुक्ल प्रतिपदा बलिप्रतिपदा हम्म. हा अर्धा मुहूर्त असा ठरलं जातं. हम्म. पण काही लोकांचं म्हणणं अक्षय तृतीया हम्म. हा अर्धा हा, मुहूर्त आहे हा. आणि बलिप्रतिपदा हा पूर्ण मुहूर्त आहे, हम्म. असंही काही लोकांचं मत आहे. हम्म. पण 3.5 मुहूर्तामध्ये हम्म. बलिप्रतिपदा हा मुहूर्त येतो. हम्म. मुहूर्त 3.5 मुहूर्तावरती काय करायचं असतं, हम्म. तर चांगल्या गोष्टीचा प्रारंभ करायचा. हम्म. आपल्याला शुभ कार्य करायचं असेल हो. तर आपण म्हणतो ना, 1 जानेवारी पासून करू, हा, हा. चैत्र पाडव्यापासून करू, किंवा बलिप्रतिपासून करू, किंवा विजयादशमी पासून करू, सीमोल्लंघन करू. हा, हा. वाट बघायची नाही. जर तुम्हाला शुभ कार्य करायचं असेल ना तर बलिप्रतिपदा हा उत्तम मुहूर्त आहे. हम्म. आणि त्या दिवसापासून सुरू करा. हम्म. मॉर्निंग वॉकला सुरू करायचं असेल, व्यायाम करायचा असेल, हम्म. एखाद्या संस्थेला मदत करायची असेल, गरिबांना मदत करायची असेल, हम्म. साधारण सामाजिक कार्य करायचं असेल, हम्म. दान द्यायचं असेल, उत्तम मुहूर्त बलिप्रतिपदेचा. छानच. तर मॅम जसं बलिप्रतिपदेचं महत्व सरांनी सांगितलं, तर याच्या संबंधी मी असं काही वाचलं की अन्नकोट असा काहीतरी एक कार्यक्रम केला जातो, म्हणजे ते अन्नदान असं काही आहे का की काय आहे नक्की? हा, अन्नकोट हम्म. हा म्हणजे म्हणजे मला देवाच्या वाटतं बऱ्याचशा प्रेक्षकांसाठी अन्नकोट हा शब्दच नवीन शब्द असेल. माहिती नाही. हा, तर पण काय? जुन्या काळात, आणि मी हे माझ्या लहानपणी बघितलेलं आहे, होय. अन्नकोट केलेला कधी बलिप्रतिपदेच्या दिवशी करतात का? बलिप्रतिपदेच्या दिवशी. अच्छा. आणि मंदिरामध्ये हा, तो, हा. आता मी राहत होते तिथे विष्णूच्या मंदिरात तो अन्नकोट केला हो. जायचा हम्म. आणि तो नैवेद्य दाखवला जायचा. हम्म. तर अन्नकोट खरा का केला जातो? हम्म. एक तर आपली कृषी संस्कृती आहे. हम्म. शरद ऋतूमध्ये सगळं धान्य घरात आलेलं असतं हम्म. आणि त्यामुळे संपन्नता घरात आलेली असते, हम्म. समृद्धी असते. हम्म. घरात अन्नधान्य म्हणजे धान्य पुष्कळ असतं. हम्म. त्यामुळे धान्याचं काही नवीन पदार्थ करणं हम्म. हे गृहिणीला शक्य हो, असतं. हो. तर त्यामुळे एक ठरलेल्या दिवशी मग बलिप्रतिपदा हा आनंदाचा दिवस आणि मुहूर्ताचा, चांगल्या मुहूर्ताचा. हम्म. तर या दिवशी देवाला नैवेद्य दाखवायचा म्हणून तो देवळात
ते सगळं न्यायचं आणि मग सामाजिक कार्यकर्ते असतात ते सगळं ते अन्न जे असेल ते एकत्र करतात. मग तो भात असेल तर भाताचा सगळा असा मी तर डोंगरच बघितलेला आहे, होय. असा डोंगर केलेला आणि मग तो भात सगळा एकत्र केलेला. त्याच्यामध्ये आनंद एवढा आहे की सगळ्यांच्याकडचं वेगवेगळ्या चवीचं अन्न, भात असेल मग काय आणखी मग दुसरे काही पदार्थ केलेले असतील ते सगळे एकत्र केले जातात आणि मग ते त्याचा प्रसाद एकत्रितरित्या प्रसाद म्हणून हा, हा. एकत्र बसून खाल्लं जातं. देवाला नैवेद्य हा, हा. आणि तोच नैवेद्य त्यानंतर प्रसाद म्हणून भक्षण सहभोजन केला केलं जातो. जातं. हा, हा. म्हणजे हे सहभोजन. हा, हा. आज आपण पिकनिकला जातो, हो, हो. वाढदिवस आहे, पार्टी करायचे, हा, हा. यासाठी एकत्र आलं जातं. बरोबर. हा. पूर्वीच्या काळामध्ये हा. या निमित्ताने माणसं एकत्र यायची आणि एकत्र आल्यामुळे सण उत्सव साजरे करताना प्रत्येक जण आपापल्या घरात नव्हता करत. मग गणपती असू दे, नवरात्र असू दे, दिवाळी असू दे, भाऊबीज असू दे किंवा आता म्हणजे अशा तऱ्हेचे सण कुठचे, हो. सगळी माणसं आपल्या आपल्या त्या आळीतली म्हणा त्या भागातली एकत्र येत असत आणि तो जो जेवणाचा कार्यक्रम त्यानंतर व्हायचा मग हास्य विनोद करत गप्पा मारत, त्यामुळे आपण आपली दुःख विसरतो आणि नवा उत्साह येतो, आनंद मिळतो आणि त्या आनंदातून पुढचं सगळं जे काही आपली कामं असतात ती आपण खूप आनंदाने उत्साहाने प्रचंड मेहनतीने करतो, त्याच्यात आपल्याला यश मिळतो. आपले सण उत्सव आहेत ना हो. ते खरे म्हणजे या आनंदासाठीच आहेत आणि ते ऋतूला साजेसे असे सगळे आहेत. म्हणून तो अन्नकूट हा बलिप्रतिपदेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केलेला असतो. आता इथे बघा, लहान थोर, हो. श्रीमंत गरीब, हो, हो. गावातले सगळ्यांकडचं सगळे असं लोक वाटतं. एका समान ह्याच्यावर बसून म्हणजे खरी समानता ही आपल्या या सणामध्ये आहे. सणामध्ये कशी येते अन्नकूट मध्ये समानता आहे. गरीब श्रीमंत हा भेदभाव नाही, जाती धर्म जाती भेदभाव नाही. कसलाच नाही म्हणजे. मंदिरामध्ये येऊन ते अन्न भक्षण एकत्र बसून करणं, मला सांगा ना याच्यापेक्षा कुठला समाज प्रबोधनाचं पद्धत कुठल्याही संस्कृतीमध्ये नसेल तेवढी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. हे अन्नकूटचं वैशिष्ट्य आहे. तर आता बलिप्रतिपदा झाल्यानंतर आता दिवाळीचा आपला समारोप भाऊबीजेने होतो. हो. म्हणजे आता ते पहिल्या दिवसापासून शेवटचा दिवस हा भाऊबीज आहे, यमद्वितीया. यमद्वितीया असं म्हणतात. हो. तर मग भाऊबीजेचं महत्व काय आणि ह्याची कथा काय आहे आणि कधीपासून सुरू झाली ही भाऊबीज? हा, चांगला प्रश्न विचारलाय. भाऊबीज हा. आपल्याकडे 2 सण असे बहीण भावाचं नातं दृढ करण्याचं. हो. बघा, पहिला म्हणजे रक्षाबंधन, श्रावण पौर्णिमेला असतो रक्षाबंधनाचा. या रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या घरी जाते आणि भावाच्या मनगटावर ते राखी बांधते. भाऊ तिला सप्रेम भेट काहीतरी वस्तू देतो. हा रक्षाबंधनाचा सोहळा. आणि तसाच सण भाऊबीजेचा, बहीण भावाचं नातं दृढ करणारा. आणि या दिवशी मात्र भाऊ बहिणीच्या घरी जातो. आता आधुनिक साधन आहेत संपर्काची, मोबाईल फोन आहेत, त्यामुळे एवढं महत्व वाटत नाही. पण त्या काळामध्ये ज्यावेळी प्राचीन काळी सुरू झाला हा सण, त्या काळी बहिणीकडे जायचं भाऊबीजेला आणि विवाह झाल्यानंतर पहिल्या दिवशी जायचं, पहिल्या वर्षी किती प्रेम माया, बहीण चातकासारखी वाट बघत असते भावाची, कधी येतो माझा भाऊ. आणि भावाला पण म्हणजे मला वाटतं भाऊबीजेचं हे दृढ नातं बहिणी भावाचा टिकवणारा सण हा भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. रक्षाबंधन हा सण राजस्थान, गुजरात मधून महाराष्ट्रात आला आणि सर्व भारतभर झाला. पण भाऊबीजेचा सण हा आपला पूर्वीचा. आणि या दिवशी यम हा यमीच्या घरी गेला होता आणि यमीच्या घरी जाऊन त्यांनी भाऊबीज घातली, अशी कथा आहे. पण मला सांगायचं महत्वाचं गोष्ट, आधुनिक काळात सुद्धा हा सण लोकप्रिय आहे. आता इथे बघा तुम्ही, लहानपणी लहान बहीण असते, लहान भाऊ असतो, ती परकर पोलका नेसते आणि भाऊ टोपी घालून पाटावर बसतो. भावाला भाऊबीज द्यायची, त्याची स्वतः काही मिळवलेलं नसतं, पण वडील देतात भेट वस्तू, ती बहिणीला देते. आणि बहिणी लहान असते, तिला ते पदक म्हणजे तबक जे असतं ओवाळण्याचं ते धरता येत नाही, आई मदत करत नाही. लहानपणचे भाऊजी तुम्हाला सुद्धा आठवत असेल प्रत्येकाला, किती प्रेम वातावरण, किती मंगलमय होतं तो दिवस, प्रेमाचा म्हणजे दिवाळीचा शेवटचा, पण बहीण भावाच्या नात्याचा दृढ असा तो दिवस. दोघांची वय वाढत जातात, नंतर भाऊ नोकरीला लागतो, तो पहिल्या पगारातून पहिला दिवाळी म्हणून तो बहिणीला भेट देतो. नंतर बहिणीचं लग्न होतं, विवाह होऊन ती सासरी जाते आणि पहिली भाऊबीज असते सासरी गेल्यानंतर.
त्यावेळी ती भावाची वाट बघत असते, कधी माझा दादा येतोय हम्म, अशी वाट बघत असते. हम्म, आणि मग दादा येतो हम्म, बहिणीच्या घरी हम्म, आणि भाऊबीजेचा सोहळा संपन्न होतो. हम्म. नंतर बहिणीला मुलं झाली असतात, भावाला मुलं झाली असतात. ती भावंड. मग ती भावंड मामा कधी येतो, मामा कधी येते, भाचे ते वाट बघत असतात हा, मामाची. हा, आणि मग तो सोहळा संपन्न होतो. असं वय वाढत जातं. हम्म, आणि मग वृद्धापकाळी सुद्धा तेच नातं, तेच प्रेम, हम्म, तीच माया असते. आणि बहीण भाऊ हम्म, हे भाऊबीज साजरी करत असतात हम्म, वृद्धापकाळी सुद्धा. हे एक वैशिष्ट्य आहे भारतीय संस्कृतीचं. हम्म, दिवाळीचे सण सुरू होतो वसुबारस पासून, आणि लक्ष्मीपूजन होतं, नरक चतुर्दशी, हम्म, हे सगळे सण होतात, बलिप्रतिपदा होते. हम्म, पण शेवट मात्र बहीण भावाच्या नात्याचं हम्म, दृढता ही निर्माण होते. हम्म, आणि तो सण हा हृदयस्पर्शी असतो. आजही हम्म, आधुनिक काळात सुद्धा कुठेही असेल बहीण हम्म, भाऊ फोन करतो, मोबाईलवरून संपर्क साधतो. हम्म. आणि जेव्हा ते एकमेकाला भेटतात ना, तेव्हा भाऊबीज साजरी हो, करतात. हो. हे विशेष आता मी आहे. काही ठिकाणी असं म्हणजे आमच्याकडे पण असं केलं जातं तर या वर्षी आता रविवारी येते भाऊबीज. हो पण दरवेळेला रविवारी येतेच असं नाही. पण मग हो काय होतं की अनेक घरांमध्ये आता त्या आठवड्यात जर रविवार येत असेल ना, म्हणजे हो. अगदी दिवाळी उलटून गेली असेल तरी मग कुटुंबीय सगळे एकत्र जमतात हो. एका घरी, कारण की सगळ्यांना शक्य होतं असं नाही खरंय. भाऊबीजेच्या दिवशी. मग तसंच म्हणजे चालू शकतं ना हो, तसं. शेवटी ते त्यामुळे एकत्र सणाचं येणं. महत्व आहे. हो, एकत्र लक्षात घ्या, तो येणं. दिवस महत्वाचा आहे. आहेच. हो, म्हणजे एक सामाजिक शिस्त हो. यासाठी. हम्म. पण जवळचा रविवार असेल हो. त्या दिवशी किंवा जेव्हा वर्षातून ते भेटतात हो, त्यावेळी त्या दृढ नातं होतं. हो, हो. आणि ज्या म्हणजे बहिणीला भाऊ नसेल हम्म. तर ती चंद्राला ओवाळते. हो, हो. मला सांगा ना, यापेक्षा दुसरं महानता कोणती कुठल्या संस्कृतीमध्ये बरोबर. चंद्राला भाऊबीज म्हणून ओवाळते त्या दिवशी? हम्म. हे विशेष आहे. किंवा चुलत बहीण असेल, हो, हो. चुलत भाऊ असेल, मावस बहीण, मामे बहीण, हम्म. इथे दृढ नातं करणं. बरोबर. हे लक्षात ठेवा. बहिणीच्या हृदयस्पर्शी हो. लक्षात राहणारा असा दिवस हो. दिवाळीतला म्हणजे भाऊबीजेचा हा आणि महत्त्व. काही ठिकाणी मी असं पण बघितलं की दोन्ही बहिणीच आहेत, तर हो. कुटुंबात मुलीच आहेत, तर हो. त्या पण त्या मोठ्या ठिकाणी. बहिणीला छोटी बहीण ओवाळते. हो, हा, तर ते शेवटी पण नाही- नातं आहे हा, ना, हा, नातं दृढ नाही, आणि व्हावं काही ठिकाणी- यासाठी. बहिणांचं नातं आहे. काही ठिकाणी हा. आवर्जून चुलत भाऊ, आते भाऊ, मावस हम्म. भाऊ, मामे भाऊ, हो. आणखी दूरचे सगळे किंवा एकत्र मानलेले, हो. ते सुद्धा जर भाऊ नसेल एखाद्या हा, हा. स्त्रीला हो, हो. तर तिच्याकडे आवर्जून बरोबर. जात असतात. हा, हा. नाहीच जमलं हम्म, तर मग जवळची सुट्टी जी कुठची असेल हम्म. त्या सुट्टीला जायचं हम्म. आणि भाऊबीज तेव्हा बरोबर संपन्न आहे. करायची. बरोबर. अशी आपल्याकडची ही, आणि ते सण असाच आहे बरोबर. की भावा बहिणीचं नातं दृढ व्हावं, खरं. कुटुंब एकत्र राहावं, हम्म. हे मुख्य आहे. कुटुंब ही संस्था हम्म. आपल्याकडे जेवढी खरंय. ह्या त्यागभावनेवर आधारलेली आहे हम्म. तेवढी इतर कुठे असेल असं नाही. हम्म. आणि त्यामुळे ही आपली उच्च संस्कृती म्हणून आपण म्हणतो ना, हम्म. ती त्यामुळे आहे की कुटुंब संस्था हा. ही फार घट्ट अशा या प्रेम या म्हणजे प्रेम भावनेवरती आधारली. हम्म. आणि म्हणून हे सण जे आहेत ते सण हे असे त्यामुळे साजरे केले जात असतात. आपली संस्कृती त्यागाची आहे, भोगाची नाही, हो, हो. हे लक्षात घ्या. हम्म. आणि म्हणून भाऊबीजेचा सण हा हृदयस्पर्शी असा बरोबर. असतो. तर आता भाऊबीजेचं महत्व तुम्ही सांगितलं. तर आता तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही पंचांगकर्त्यांच्या घरी आलेलो आहोत. हो. तर त्यामुळे या वर्षीची दिवाळी जशी या सगळ्या आठवड्यात होणार आहे तुम्ही सांगितलं, तसं तुम्हाला आम्ही विचारलं तर तुम्ही अगदी पुढच्या 50 वर्षाची दिवाळी पण कधी येणार आहे हे सांगू शकताय. तर फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी पुढच्या वर्षी दिवाळी कधी येते? हा, या वर्षीची दिवाळी संपली, संपन्न झाली आपण हा, हा, म्हणतो हा. भाऊबीजेच्या हो, याने. हो. पुढच्या वर्षीची दिवाळी लवकर होणार आहे, लवकर येणार आहे. हा. पुढच्या वर्षी वसुबारस ही शुक्रवार 17 ऑक्टोबरला आहे, 17 ऑक्टोबर. त्यानंतर धनत्रयोदशी ही 18 ऑक्टोबरला आहे. हम्म. त्यानंतर नरक चतुर्दशी ही 20 ऑक्टोबरला आहे. अर्थात महत्वाचा दिवस तो आहे. हम्म. आणि 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे पुढच्या वर्षी हम्म. 2025 मध्ये. हम्म. आणि 2025 मध्ये हम्म. बलिप्रतिपदा ही 22 ऑक्टोबरला आहे. हम्म. तर बलिप्रतिपदा 22 ऑक्टोबरला आहे, 23 ऑक्टोबरला भाऊबीज आहे. हम्म. अशा रीतीनं हे संपन्न होणार आहे. तेव्हा मित्रांनो, हम्म. तुम्हाला या वर्षीच्या दिवाळीच्या शुभेच्छा. पुढच्या वर्षी भाऊबीज लवकर येते तुमच्यासाठी. हो. आणि दिवाळी संपन्न झाली, आनंदाचा उत्सव. पण लक्षात ठेवा, ही दिवाळी इतरांना मदत करण्यासाठी असते. दिवाळी ही आपण चिंता दुःख विसरण्यासाठी असते.
ही दिवाळी आपली जी असते हं, ती इतरांच्या जीवनात आनंद पुरवण्याची. भारतीय संस्कृतीचं हेच वैशिष्ट्य आहे. हं, माणसानं माणसाची माणसासारखं वागावं हं, हेच आपलं तत्वज्ञान आहे. हं, केवळ माणसांची नव्हे तर वनसृष्टीची, निसर्गाची सुद्धा माणसासारखं वागावं. म्हणून हे सण उत्सव हे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आहेत, पर्यावरणाचं भक्षण करण्यासाठी नाहीत. हे समजून घ्यायला पाहिजे. प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी तुम्ही केलेली आहे सर्वांनी. हो, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. हो, हो. आणि या दिवाळीच्या अखेरच्या दिवशी, संपन्नतेच्या दिवशी तुम्हाला सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो. तेव्हा दिवाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मंडळी, वर्तमानच्या या दिवाळी विशेष भागातला हा सगळ्यात शेवटचा आणि तिसरा भाग. याच्यामध्ये आपण बलिप्रतिपदा आणि भाऊबीज याविषयी जाणून घेतलं. आणि अतिशय विशेष गोष्ट म्हणजे आपल्यासोबत प्राध्यापक मेधा सोमण आणि दाखू सोमण ही जोडी यांनी आपल्याला खूप खूप छान महत्वाची माहिती दिलेली आहे. तर हा एपिसोड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला आवडतील आणि असेच कोणते नवीन एपिसोड तुम्हाला ऐकायला आवडतील ते आम्हाला अवश्य कळवा. धन्यवाद.